बाळ्या पहाटेच्या अंधारात सुद्धा बाळ्या पेरेन लावलेल्या नटीगत लावलेल्या नटीगत हाय हँडसम दिसायला लागलं आणि नाकात आलेलं लिपस्टिक आणि कपाटापुढे जाऊन उभा राहिले म्हणतोय कस आयो मी शाहरुख खान सारखा दिसतोय का नाही? आय म्हणजे वैर तुझा बाप अमिताभ बच्चन नाही का? तेवढे पांडुता ते म्हणला मी याला धुवून आणतो. बाळ्या म्हणलं पांडुता ते म्हणलं एवढा रेडको आहे मी, पण बाळ्या रेडकाच्या वरचं झालतं एवढं पाणी वतून सुद्धा वॉटरप्रूफ घड्या लागत पोरं करकरीत सगळी गावात आली आणि सगळे बसले होते. तेवढ्यात गणू शेटनं बंगल्यावर बोलवलं. सगळे जण बंगल्यावर गेले. असे तुम्ही बसलाय असे सगळे बसले. गणू शेट आला म्हणला गावाच्या आजूबाजूला चोऱ्या व्हायला लागलेत. काय व्हायला लागलेत? आपल्या बी गावात चोरी होण्याचा संभव आहे. सगळं गाव म्हणलं सगळं गाव कर्ज बाजार आहे. चोरी कशाची होती? एखादी चोरी होती की तसं गर्दीतनं मावाच्या पोळ्यातनं माशी उठते का नाही तसा उठला रंग्यान. म्हणला धनी अहो गावात सगळं कर्ज बाजार आहे आणि चोरी कशाची होत्या? रंग्याकडे बंदूक रोखून गणू शेठ म्हणला रंग्या अरे माझा वाडा माझा बंगला सोनं नाण्याने भरलेला आहे. माझ्या बंगल्याला जरी हात लागला तर पहिली शिकार तुझी होईल. मोहराचा पिसारा खाली जावावा तशा रंग्याच्या मिशा खाली गेल्या. आता संध्याकाळ झाली, थंड पडलेली. सगळी जण अशी गाव खेड्यात राखण करायला लागली. सगळ्यांनी शेकोटी पेटवली. आईला म्हणले लय थंड वाजत्या, जरा शिरपेचा गाच गंजीच्या 4 पेंड्या तर आणा. बाळ्या म्हणला लाज वाटत्या का गरीबाच्या गंजीच्या 4 पेंड्या आणायला? सरळ गंजीलाच आग लावा की, त्याशिवाय गावाची थंड जाते. तेवढ्यात एक जण म्हणला तुला लाज वाटतं का? तुझ्या बापाला तो म्हणतोस लाज वाटतं का? त्याने तुला जन्म दिलाय. बाळ्या म्हणला कुणीतरी कुणाला तरी जन्म देतोच. आता मला जन्म दिलाय आणि तुला काय युट्यूबवरनं डाउनलोड केलाय? तेवढ्यात कुशाप्पा म्हणला मी लहान होतो त्यावेळेला असंच चोर सुटलं होतं आणि मी गावाबाहेर चोर बघायला गेलो तर बाबळीच्या झाडावर भूत बसलं होतं. भूत. मग मला सांगा भूत असते का नसते? मोठ्या आवाजात सांगा भूत असते का नसते? भूताचे पाय उलटे असतात का सरळ? मग कुशाप्पा म्हणला मी गावाबाहेर गेलो होतो तर बाबळीच्या झाडावर भूत बसलं होतं. भूत. पांडुता त्या म्हणला ग बस, बाबळीच्या झाडावर भूत बसतं ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. सगळे म्हणले उभा राहून बोल, उभा राहून बोल. मग पांडुता त्या म्हणला बाबळीच्या झाडावर भूत बसतं ही निव्वळ अंधश्रद्धा आहे, कारण भूत हे नेहमी आंब्याच्या झाडावर बसतं. बाबळीच्या झाडावर बसल्यावर त्याला काटा लागणार नाही म्हणून आंब खाय सोडून असलं धंदा करेल का म्हणून सगळ्यांनी पांडुता त्याला इतका मारला पांडुता त्या पॅन्ट बदलून आला. तेवढ्यात एक जण आला म्हणला गणू शेटने सगळ्याला बोलवलंय. रंग्या कुशाप्पा पांडुता त्यांनी बाळाला दोस्ताला सांगितलं तुम्ही इथं गमती सांगत बसताय, चोर कोणीकडे येईल कळणार नाही, तुम्ही आताच्या आता जायचं आणि माळाला राखण करायची. म्हणला माळाला काय कुसळ राखायची तुम्ही? म्हणजे एवढे चोराचं मिठू दे मग तुला धावतो. सगळी जण माळाला आली. वारं सुटलं. म्हणले आता इथं काय करायचं आहे? जाऊया गणू शेठच्या शेतात, तिथं द्राक्ष खायला मिळतील, चिक्कू खायला मिळेल, अननस खायला मिळेल, डाळिंब खायला मिळतील. सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं. बाळ्या म्हणला चला चला. कुशाप्पा म्हणला जाऊया खरं, पण वाटत भूत आलं तर? भूत म्हणल्या बाळ्या लाटा कापायला लागलं. पांडुता त्या म्हणला बाळ्या तू अजिबात घेऊ नको, तू सगळ्याच्या पुढे चाल, तुला बघून भूत लाटा कापतील. सगळी जण चालत शेतात आली. शेतात आल्यानंतर त्यांनी बघितलं तर वेगवेगळ्या पिकाचा वास यायला लागला, वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज यायला लागलं, कोल्ह्याचं, लांडग्याचं. आणि ह्या सगळ्यात घाबरत शेतात आली तर त्या शेतात दिवसभर मोटर